उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी नव्या योजनेसंदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे। कमवा आणि शिका या योजनेच्या धर्तीवर मुलींना दर महिन्याला 2,000 रुपये देण्याचा विचार सुरू आहे। मात्र मनसे नेते अमित ठाकरेंनी या योजनेवरून संताप व्यक्त केला। उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना आर्थिक मदत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग नवी योजना आणण्याच्या तयारीत आहे। कमवा आणि शिका या योजनेच्या धर्तीवर मुलींना दर महिन्याला 2,000 रुपये देण्याचा विचार सुरू आहे। या योजनेसाठी विद्यापीठ, महाविद्यालय आणि शिक्षण विभाग त्यांच्या संयुक्त प्रयत्नातून उपक्रम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। काल चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला, त्यावेळी त्यांनी या योजनेचा उल्लेख केला। मात्र मनसे नेते अमित ठाकरे यांनी या योजनेवरून संताप व्यक्त केलाय। पॉकेट मनी हे देणं हे आई वडिलांचं काम असतं। जर त्या 2,000 मध्ये 2,000 माझ्या मुलाला नसतील द्यायचे मला आणि सरकार देत असेल उगाच, तर जबाबदारी सरकार घेणार आहे का? काय दारू प्यायला लागली, सिगरेट प्यायला लागली, समजा काय नशा करायला लागली, तुम्ही जबाबदारी घेणार आहात? फुकट पैसे कसले वाटताय तुम्ही? कॉलेजची हालत पहिली नीट करा ना। मग तरुण आहेत, त्यांना माहित नाही, त्यांना फुकट 2,000 रुपये आल्यावर काय होईल? तुमची आता लाडकी बहीण गेली, आता लाडकी मुलगी आली, का नाही? तुम्ही अट्रॅक्ट करायला काही किती फुकट पैसे वाटणार आहात? आणि जबाबदारी पण चंद्रकांत पाटील घेणार आहेत का ते पहिलं सांगावं त्यांनी। तर साधारणतः दर वर्षाला 300 कोटी रुपये इतक्या स्मॉल अमाऊंटमध्ये सगळ्यांचा सहभाग असणारी 5 लाख तरुण तरुणींना दरमहा 2,000 वर्षाला 10 महिन्याचे 20,000 देणारी ही योजना व्यवहारात येईल असा प्रस्ताव मी सध्या सगळ्यांपुढे मांडतो, जो माझा नवीन प्रस्ताव नाही। ऑलरेडी 50,000 पेक्षा कमी नाही इतक्या संख्येने कमवा आणि शिकामध्ये कोणाला 1,800, कोणाला 1,500, कोणाला 1,200, कोणाला 3,000 असे मिळतातच आहेत आणि त्या मिळण्यातून हजारो विद्यार्थी ऑलरेडी शिक्षण अतिशय सुलभतेने